हे गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज आहे संडे. तर आज जाणार आहोत आम्ही बाहेर. तर आता घेते गरम पाणी वगैरे, पोहे बनवणार आहे आता नाश्त्याला. कांदा वगैरे कापून घेते, कांदा, हिरवी मिरची वगैरे. आणि तर खूप सोप्या पद्धतीने कांदा पोहे बनवते मी, तर तुम्हाला दाखवते आता. तर चला, आता कांदा, मिरची वगैरे, लसूण वगैरे, पोहे पण भिजून झाले होते. तर आता पटकन शेंगदाणे वगैरे भाजून घेते. तर आता पहिले गॅस ओपन करते आणि शेंगदाणे भाजून वगैरे घेते. तर हे बघा, पटकन शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर मग त्याला थोडेसे परतवायचे, त्याच्यानंतर मग काढून घ्यायचे त्याच्यात. तर हे बघा, आता काढून घ्यायचे. ते राई टाकायचं, जिरं, कढीपत्ता वगैरे टाकायचं आणि त्याच्यानंतर मग लसूण टाकायचा. तर थोडंसं परतू द्यायचं. थोडंसं तळकली का त्याच्यानंतर मग आपण हिरवी मिरच्या टाकूया त्याच्यामध्ये. तर हे बघा, आता लसूण वगैरे टाकून देते आणि त्याच्यानंतर मग हिरवी मिरची टाकायच्या. हिरवी मिरची टाकून झालं का त्याच्यानंतर थोडेसे भाजले का मग त्याच्यानंतर मग कांदा टाकायचा. तर असं सोपं छान बनतं. तर त्याच्यानंतर मग आपण हे बघा, आणि नाही का त्याच्यात मस्त नाही का निंबू पिळून टाकला ना तर त्याच्यानंतर खूप छान होतं. तर हे बघा, कांदे वगैरे मस्त भाजून घ्यायचे आणि त्याच्यात एक निंबू पिळून, अर्धा निंबू पिळून टाकून द्यायचा. तर हे बघा, हळद, मीठ वगैरे टाकायचं, कोथिंबीर वरून टाकायची. तर हे बघा, आता मिक्स करून घेते. तरी बाई इथे लिंबू घेतला मी आणि आता फक्त मस्त टाकून द्यायचा. तर थोडंसं नाही का आंबट चिंबट खूप छान लागतं. तर हे बघा, आणि आता डायरेक्ट आपण पोहे मिक्स करून देऊ त्याच्यामध्ये. थोडं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग मिक्स करून द्यायचं. त्याच्यातच मी शेंगदाणे मिक्स करून घेतले होते. तर हे बघा, तर खूप छान झाले होते. आणि नाश्त्याला मी फक्त एवढंच बनवलं, बाकीचं काही शूट वगैरे नाही केलं संडे असल्यामुळे. आणि आम्हाला बाहेर जायचं होतं. इथंच घराच्या बाजूलाच म्हणजे मागंच आहे आमच्याला बॅकवॉटर म्हणून. तर तिथं आम्ही जाणार आहे. तर नाश्ता वगैरे केला. स्वयंपाकमध्ये मी बनवलं होतं पालक वगैरे. चाललोय बाहेर. तर कुठं जाणार आहे आपण, बघू आता कुठं जातो. तिकडे निवम पण रेडी होतोय. हे बघा, खूप हट्ट करत राहतो निवम. तर चला, तुम्हाला सांगूच आम्ही आता कुठं चाललोय. असं पटकन आवरून वगैरे घेतो. तर मी हा ड्रेस निघा मिंत्रावरनं मागवलेला. तर हे बघा, तुम्हाला दाखवते. तुम्हाला दुपट्टा घेऊन दाखवते मी आता. तर हे बघा, त्याचा दुपट्टा आहे असं. तर आज संडे म्हणून चाललोय बाहेर. चला भेटूया आता. मग हे तर ठेवू दे. करू का बंद? व्यवस्थित बस. नाही लागत ते. तू बाबा, माझं लक्ष तुझ्याकडे आहे. आता तू जर खाल्लं ना, तू बघू येणे नाही का खडू आणले आणि आता खाणार आहे म्हणून मागं बसलाय. हो, बंद करा ते, आवाज जातो तिथं. तर हे नगरसेवकाचं घर. आणि इकडं आता नाही का पाणीचं नाही का तलाव मस्त त्यांनी साठवून ठेवले, मस्त तलाव बनवला आहे. माझा फर्स्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना तर त्याच्यामध्ये मी इथलं शूट केलेलं आहे. तर पावसाळ्यात तर खूप छान वाटतं तिथं, खूप हिरवं हिरवं होऊन जातं. आणि आता मी जिकडं चाललो ना तिथं पण खूप हिरवं राहतं, पण आता थोडंसं खूप ड्राय झालं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, माझा व्हिडिओ जाऊन बघू शकता, मी हेच शूट केलं आहे तिथं. तर आता आम्ही जातो आणि
हे बघा खूप भरलेलं आहे ते, पूर्ण वर्षभर असं भरलेलंच राहतं ते. तर इकडं सगळं पडीत जागा होती, आता सगळे विकले गेले इकडचं. हे बघा इकडं सगळे हॉटेल्स वगैरे. गंगापूर डॅम बॅक वॉटर. गंगापूर ब्लॅक निघा बॅक वॉटर. खूप दिवसांनी आम्ही गेलो नव्हतो, तर आता चाललोय आज. जेव्हा पाणी होतं तेव्हाच ना, पावसाळ्यात गेलो होतो ना आपण. काय नाही भाऊ, कुछ तो बोलो ना. लाजला. तुला वाईन्स. तर हे बघा, कारण की सूर्य येते ना त्याच्यामुळं काही दिसत नाही. तर इकडे साधना चुलीवरची मिसळ. तर हे बघा इकडे सुला वाईन्स. हे उन्हामुळं दिसत नाहीये, दाखवलं असतं मस्तपैकी. हे बघा सुला वाईन्स. आमच्या घराच्या यालाच आहे, बॅक साईडलाच आहे. हो, पाऊस इकडनं आहे एंट्री. हा रस्ता नेहमी खूप खराब राहतो. आम्ही पावसाळ्यात जर आलो ना तर खूप जबरदस्त राहतो. तर आलो आम्ही बॅक वॉटरला. तर आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. बघू आता गाडी कुठं पार्क वगैरे करायची. खूप गर्दी आहे बघा. हे बघ इथं एक जागा नाही, स्कूटी लावली. हा का, ब्लॅक नाही, बॅक. तुझं बॅक असतं, बॅक वॉटर. समुद्र किनारी आलो. ठीक आहे. आता एवढं उन्हाने काही एवढं दिसणार नाही आहे बघ. खूप गर्दी हो आज. हे बघा खूप गर्दी आहे आज. तर हे बघा खूप भरलेले आहे, आणि हे नाशिक जिल्ह्यातलं गंगापूर डॅम हे. तर सगळ्या नाशिक जिल्ह्याला इथूनच पाणी पुरवठा होतो, आणि खूप भरलेलं राहतं. आणि आत्ता तर खूप अजून तरी भरलं आहे, अजून पावसाळ्यात तर खूप भरलेलं होतं. तर हे बघा आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती. तर हे बघा, तर आम्ही मस्तपैकी बोटमध्ये पण गेलो होतो. तर आम्ही यायचो पण आम्ही कधी बोटिंगच नाही केली. तर हे बघा खूप भरलेलं आहे आणि खूप शुद्ध पाणी आहे बघा. खूप शुद्ध पाणी, काहीच घाण वगैरे काहीच नाही आहे बघा, खूप शुद्ध पाणी आहे. तर इथं निवम बसलाय. निवमनी गाडी आणली, त्याच्यासोबत खेळत होता. तर आम्ही आता नाही का बोटिंग करणार आहे. तिथं पाय भिजवले, बसलो होतो मस्तपैकी, खूप छान वाटत होतं. आणि आम्ही नाही का सनसेट पाहूनच जाणार आहे. तर आता वाजले ते 4 किंवा 4:15, 4, 4:30 होत होते. तर आता आम्ही बसणार मस्तपैकी. हे बघा बोट वगैरे छान वाटतं पैकी, मस्त वगैरे. तर हे बघा इकडे दगड फेकताय. नाही गया हा का, मला दिसत नाही हो. हा दिसला. तर आता बसलोय बोटमध्ये आणि आता चालली. तर फर्स्ट टाइम बसली मी इथं. इतके वर्ष झाले तरी मी अजून बसलेली नव्हते. तर भीती पण वाटत होती, आणि आम्ही एकटेच बसलो होतो. आम्ही 2च जण होतो, कपल वगैरे, बाकी कोणीच नव्हतं बोटमध्ये. तर सूर्यमुळे जास्ती असं खूप डोळ्यावर चमकत होतं. तर हे बघा इकडनं तर काहीच दिसत नाही. भीती पण वाटत होती, कारण खूप पाणी होतं ना त्याच्यामुळं. आणि मग म्हणतो मला चहा प्यायची. त्यांना म्हटलं मला नाही घ्यायची. निवम कधी पण चहा वगैरे काही मागत राहतो. तर हे बघा आता चहा प्यायचा आहे. घेऊन टाक, मला नको.
मध्ये नाही. तर हे बघा आता मध्यभागावर आलोय आम्ही, आता मध्येच आलोय आणि हे बघा काहीच आवाज येत नव्हता. हे बघा आता तुम्हाला दाखवते, खूप शांत होतं, खूप शांत. हो बाप, किती शांत वाटते. काय बोलतो, एवढं मोठं आहे? हे तुमचं झाड आहे? किती भेटतात तरी असे? तरी पण एवढ्यामध्ये भरपूर मासे लागून जातात. हा ना? मग हे गावात विकायला येतं ते मासे इकडचे राहतं ना? या. 1000 रुपये घेतले. 1000 रुपये घेऊन त्याला मासे पण चारले. अशी मजा घेतली पाहिजे. मोठी पाहत ना पाहणं इकडे बघ, मम्मीला एक पोच ना बेटा. बोट चालली वापस, एक राऊंड असं गोल राऊंड देतात ते मारून. तर हे बघा खूप छान वाटत होतं. मी लास्ट कधी बसलेली होती आठवत नाही मला, मी कुठंतरी बसलेली गावाला वगैरे कुठंतरी गेली तेव्हा मी बसलेली. पाणी हे बघा खूप छान, आणि पाणी पण खूप स्वच्छ होतं. पाण्यात खाली घालते आणि तिथं नाही का अशी एक पाण्यात चाललेली नाही का बोट होती, ते बघत होतो. तर हे बघा पाणी खूप छान वाटत होतं. नक्कीच जर तुम्ही जर आले तर बॅक वॉटरला तर नक्की बोटमध्ये राहून घ्या, तर खूप छान वाटेल. तर काय 50 रुपये तिकीट होतं वाटतं. तर हे बघा खूप छान वाटत होतं. म्हणून आता लवकरच सनसेट होणारच आहे, कारण की उशीर पण झाला आलाच होता, कारण की चहा वगैरे पण घेतला होता आम्ही. तर आता इकडं सनसेट होणार आहे, तर खूप मस्तपैकी छान वाटते आणि खूप थंडी हवा पण यायला लागली होती. तर यांना म्हटलं माझा व्हिडिओ वगैरे काढा. मी फोटो पण क्लिक केले. शेवटीला तुम्ही फोटो बघायला भेटतील, तुम्हाला मी फोटो टाकणार आहे. तर हे बघा निवामांनी वगैरे फोटो वगैरे काढत होतो आम्ही, आणि सनसेट खूप छान वाटत होतो, कारण की मस्त कसं असं हळूहळू हळूहळू असं डोंगराच्या मागं जातो सन. बघा तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तर खूप छान वाटतंय. आणि हे बघा खूप असं पूर्ण असं ऑरेंज असं कलरचं सगळं वाटत होतं. तर हे बघा हळूहळू हळू चाललं आहे खालीच. आम्ही पूर्ण खाली जासपर्यंत आम्ही पूर्ण सनसेट पाहिला, तो मला पण दाखवते. हे बघा तर खूप छान वाटत होतं, असं वाटत होतं घरी जावंच नाही. पण खूप थंडी पण वाजायला लागली होती, तर बरं झालं आम्ही मोठी गाडी आणलेली, तर काही वाटलं नाही. नाही तर आम्ही मध्येच चालले गेलो असतो, सनसेट पाहिला पण नसता. तर हे बघा मी फर्स्ट टाईम पाहिला. इतका वेळ थांबायचोच नाही ना आम्ही, कारण की निवम लहान असल्यामुळे थांबायचोच नाही. तर हे बघा कसा सनसेट झाला, हे बघा खूप खूप छान. सगळे लोक सगळे व्हिडिओ वगैरे काढत होते, सगळे बघत होते. गेला तर आता चाललो, तर आता चाललोय आम्ही आता घरी, आणि सनसेट पण झाला. तर बघा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तर मला खूप छान वाटेल व्हिडिओ. तर आता आम्ही चाललो घरी, कारण की वाजले होते 6, 6:15 काय असं काहीतरी होत होतं. तर हे बघा आता चाललो आम्ही घरी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मी शेवटीला नाही का आम्ही फोटो क्लिक केलेले, ते फोटो वगैरे टाकलेले मी, ते नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, आणि मला नक्की कमेंट करून सांगा का तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि अजून तुम्हाला कसे व्हिडिओ बघायचे ते नक्की मला कमेंट करून सांगा. सो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.